नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीला स्टार्ट करणार आहोत आणि आज आपण इयत्ता 7वीतील जे फर्स्ट युनिट आहे त्याच्यातलं 1.1 इट्स अ स्मॉल वर्ड ही एक पोयम आहे. ती आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा मुलांनो, इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे काय आहे? हे संपूर्ण जग आहे ते काय आहे? खूप छोटं आहे. तर या कवितेमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, की हे जे वर्ल्ड आहे, हे आपल्याला असं वाटत असलं, की 7 खंड आहेत, मोठी-मोठी महासागरे आहेत, समुद्र आहे, निसर्गातील अशा विविध वस्तू आहेत, विविध असे प्राणी हे वगैरे आहेत. म्हणजे हे वर्ल्ड म्हणजे हा जग काय आहे? खूप मोठा आहे. पण मोठा असला तरी काय आहे, की आपण एकमेकांशी म्हणजे कशामुळे जोडलेले गेलेलो आहोत? आपण एकमेकांशी भावभावनांमुळे, निसर्गामुळे आणि बंधुप्रेमामुळे आपण काय जोडलेले गेलेले आहोत. तर मुलांनो, तुम्ही बघाल की पहिले कुठल्याही खंडाचा असं म्हणजे 7 खंड आहेत आणि त्याच्यात म्हणजे 6 खंडामध्ये काय लोकं राहतात. आणि जे अंटार्क्टिका खंड आहे ते खूप बर्फाळ आहे आणि त्याच्यामुळे काय आहे तिथे मानवी वस्ती नाहीये. तर आपण पाहिलं की जसं अमेरिका खंड असू दे, आफ्रिका असू दे किंवा आपलं एशिया खंड असू दे, तर काय इथे सगळे लोकं राहतात. आणि बघा जी मानवजात आहे किंवा जे मानव आहे ते काय आहेत सगळीकडे सारखे आहेत. सगळ्यांचं रडणं म्हणजे आपली भाषा वेगवेगळी असली जरी आपण ज्या प्रांतात राहतो ती आपली भाषा असते, ज्या प्रदेशात राहतो ती आपली भाषा असते. तर आपली भाषा वेगवेगळी जरी असली किंवा आपलं सगळं म्हणजे आपली भाषा वेगवेगळी असली किंवा आपलं परत आपलं लँग्वेज तुमचं कल्चर वेगवेगळं असलं तरी काय आहे मुलांनो, की आपलं जे रडणं म्हणजे जे आपल्या भावभावना काय आहेत त्या एकसारख्याच आहेत. तर मुलांनो बघा आपण खूप खुश झालो तर काय करतो आपण खूप हॅपी असतो, आपल्या चेहऱ्यावर स्माईल असते आणि आपण मुलांना बघा खूप दुःखी असलो तर काय असते आपल्या चेहऱ्यावर काय असते रडणं असते. तर म्हणजे बघा आपण कुठल्याही खंडात राहू दे किंवा या जगात तुम्ही कुठेही राहता भावभावना व्यक्त करण्यासाठी काय आहे एकच मार्ग आहे म्हणजे सगळेजण एकाच मार्गाने काय करतात आपल्या भावभावना व्यक्त करतात. म्हणजे काय आहे हे जग काय आहे मुलांनो खूप छोटं आहे. जरी तुम्ही इथे इंडियामध्ये राहत असले आणि आपण बरेचदा म्हणजे दुसऱ्या देशात वगैरे जातो, कधी-कधी आपल्याला अचानक मध्ये कोणाची भेट होते. एखाद्या तुम्ही शहरात असले, सपोज तुम्ही मुंबईला वगैरे गेले, अचानक आपल्याला नकळतपणे कुणाची भेट होते आणि आपल्याला तसं काय असतं म्हणजे एक्सपेक्ट सुद्धा नसते, की आपली भेट होईल वगैरे. तर काय आहे म्हणजे ही जी पृथ्वी आहे किंवा जे हे वर्ल्ड आहे ते काय संपूर्ण गोल आहे आणि आपल्याला कोण कुठे भेटेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजेच काय हे जग काय आहे खूप छोटं आहे. तर मुलांना आपण काय करूया लर्न आपल्याला ही जी पोयम आहे ही या स्टेप्सनुसार करून घ्यायची आहे. पहिले आहे लर्न, ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर. तर सर्वप्रथम काय करूया ही आपण जी पोयम आहे ती काय करूया वाचून घेऊया म्हणजे आणि त्याच्यानंतर काय करूया आपण त्याचं इंट्रोडक्शन बघूया. तर बघूया पोयममध्ये काय दिलेलं आहे चॅप्टर 1 1.1 इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे काय आहे हे जग काय आहे खूप छोटं आहे. याचं इंट्रोडक्शन म्हणजे त्याची प्रस्तावना काय आहे ते आपण बघूया. तर बघा प्रस्तावनेमध्ये काय दिलेलं आहे दिस पोएम इज रिटन बाय रिचार्ड एम शर्मन अँड रॉबर्ट बी शर्मन. तर बघा ह्या दोघांनीही पोएम लिहिलेली आहे. कोणी लिहिलेली आहे रिचार्ड एम शर्मन आणि रॉबर्ट बी शर्मन हे काय आहेत पोएट जी पोएम लिहिलेली आहे ते त्याचे रायटर आहे. लाईक अ प्रोवर्ब दिस पोएम इट्स अ स्मॉल वर्ड म्हणजेच काय आहे हे प्रोवर्ब आहे आणि इट्स अ स्मॉल वर्ड म्हणजे काय आहे हे जग काय आहे खूप छोटं आहे. suggest that in life we meet the same people all over aging. बघा म्हणजे काय इथे दिलेलं आहे इट्स अ स्मॉल वर्ड म्हणजे हे जग काय आहे खूप छोटं आहे. सजेस्ट दॅट इन लाईफ वी मीट दॅन सेम पीपल ऑल ओव्हर अगेन म्हणजे काय आहे की आपल्या आजूबाजूला जे लोक राहतात म्हणजे आपण कुठल्याही जगात तुम्ही कानाकोपऱ्यात जरी गेलात तर आपल्याला कोणीही भेटू शकते आणि तुम्ही कुठल्याही माणसाला कधीही भेटू शकता. म्हणजे हे आपल्याला असं मोठं वाटत असलं वर्ल्ड म्हणतो आपण म्हणजे काय आहे मोठं वाटत असलं तरी आपण जगात कानाकोपऱ्यात कुठेही प्रत्यक्षपणे आपण काय करू शकतो म्हणजे आपली अचानक अशी भेट होऊ शकते. इट ऑल्सो सजेस्ट दॅट ऑल ह्युमन beings आर अलाइक. इट्स अ इट्स ऑल्सो सजेस्ट दॅट ऑल ह्युमन बिईंग आर अलाइक म्हणजे जे काही मानव जाती आहे किंवा ह्युमन बिईंग्स आहेत ते काय आहेत एकमेकांना कुठेही असं भेटू शकतात. तर इथे आपल्याला म्हणजे मानवाबद्दलच सांगितलेलं आहे की हे जग छोटं आहे आणि आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलो तरी प्रत्यक्षात अशी भेट होऊ शकते. ते आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे. आता मुलांनो आपण काय बघूया पोएमला सुरुवात करूया. पोएमचं एक्सप्लेनेशन बघूया. इट्स अ स्मॉल वर्ड
बघा काय दिलेलं आहे, आपण ही पोएम सर्वात आधी वाचून घेऊया. अ वर्ल्ड ऑफ टीयर्स, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. There is so much that we share that it's time we are aware. It's a small word after all. It's a small word after all. It's a small word of after all. It's a small word after all. There is just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountain divide and the oceans are, it's a small word after all. It's a small word after all. बघा, तर ही खूप छोटीशी पोएम आहे, आपण जी वाचून घेतलेली आहे. तर आता आपण काय बघूया, इथं एक्सप्लेनेशन बघूया. बघा, कवितेची ओळ पहिली काय आहे, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. म्हणजे हे जग आहे, हे कसं आहे, हे हास्याचे जग आहे. म्हणजे जगामधले प्रत्येक जो मानव व्यक्ती असेल, तो आपल्या एशिया खंडातला असेल, तो आफ्रिकेतला राहू द्या किंवा तो अमेरिकेतला असू द्या. तर काय आहे, अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर म्हणजे संपूर्ण जग काय आहे मुलांनो, हे संपूर्ण जग हास्याचे आहे. म्हणजे संपूर्ण म्हणजे ज्या भावना आपण एक्सप्रेस करतो त्या जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू द्या, सगळ्यांचे जे हसणं, बोलणं, रडणं म्हणजे जे एक्सप्रेस करण्याची जी पद्धत आहे ती काय आहे, सारखी आहे. अ वर्ल्ड ऑफ टीयर्स म्हणजे हे जग कशाचे आहे, हे जग रडण्याचे सुद्धा आहे. द वर्ल्ड ऑफ टीयर्स, टीयर्स म्हणजे काय मुलांनो, अश्रू. TEARS, टीयर्स म्हणजे काय, अश्रू. तर बघा, म्हणजे हे जग काय आहे, हास्याचे आहे, इथे हसू सुद्धा आहे आणि काय आहे, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स म्हणजे हे रडण्याचे सुद्धा आहे. म्हणजे इथे हे सांगितलेलं आहे की संपूर्ण जे ह्युमन बिंग्स आहे किंवा मानव आहे हा काय करत असतो, आपल्या ज्या भावभावना आहे, ज्या रडणं असू देत किंवा ते हसणं असू देत, ते काय आहे, व्यक्त करत असतो. तो कुठल्याही कानाकोपऱ्यातला असेल, पण एक्सप्रेस करण्याची पद्धत काय असते, ही सारखी असते. आपण आता नेक्स्ट लाईन बघूया पोएमची. देअर इज सो मच दॅट वी शेअर दॅट इट्स टाइम वी आर अवेअर. देअर इज सो मच दॅट वी शेअर म्हणजे आपल्याकडे असं भरपूर काही असते की आपण आपल्या फ्रेंड सोबत, नातेवाईकांसोबत, आपल्या कुटुंबासोबत काय करू शकतो, शेअर करू शकतो. म्हणजे ज्या आपल्या मनातील भावना आहेत त्या शेअर करणे म्हणजे व्यक्त करणे. आपल्या मनातील ज्या भावभावना आहेत त्या काय करू शकतो, आपल्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत, नातेवाईकांसोबत किंवा जे तुमचे जे काही क्लोज आहेत लोक, त्यांच्याशी काय करू शकता, तुम्ही शेअर करू शकता. दॅट इज टाइम वी आर अवेअर म्हणजे हीच काय आहे, हीच जी वेळ आहे ती काय आहे, आपल्या लोकांसोबत किंवा आपल्या नातेवाईकांसोबत, तुमचे फ्रेंड्स असतील तर त्यांच्यासोबत हीच वेळ आहे की आपल्याला काय करायची आहे, त्यांच्यासोबत घालवायची आहे. बघा, इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल म्हणजे इथे परत ते सांगितलेलं आहे की ती लाईन रिपीट झालेली आहे की हे संपूर्ण जग काय आहे, खूप म्हणजे वर्ल्ड म्हणजे काय मुलांनो, जग. हे संपूर्ण जग काय आहे, स्मॉल आहे म्हणजे छोटस आहे. तर बघा, इथे आपल्याला दाखवलेले आहे, पिक्चर्स दाखवलेले आहेत. हे बघा, इजिप्त मधलं पिरामिड आहे. म्हणजे जगातले असे वेगवेगळे कानाकोपरे आहेत आणि त्याच्यात पण काय राहतात, ह्युमन बिंग्स म्हणजे आपल्यासारखेच लोक राहतात. प्रत्येकाची संस्कृती, कल्चर वेगवेगळा असतो, भाषा वेगवेगळी असते. पण काय असते, भाषा, कल्चर तुमचं वेगवेगळं असलं किंवा तुम्ही वेगळ्या प्रांतात राहिले असले तरी काय करतो आपण, म्हणजे त्यांना पण जर हे असलं म्हणजे त्यांना पण हॅपी असले, ते हे लोक हॅपी असले तर काय करतात, ते पण असे त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल असते, हसू असते. आणि दुःख असलं तर ते पण कुठल्या स्वरूपात एक्सप्रेस करतात की आपण क्राय म्हणजे रडतो, टीयर्स, आपल्या डोळ्यातून अश्रू निघतात. तर हे काय आहे, जगातल्या कानाकोपऱ्यात कुठेही जाते हे काय आहे, सारखं आहे. देअर इज जस्ट वन मून. तर तुम्ही बघाल ते काय आहे, देअर इज जस्ट वन मून म्हणजे काय आहे, फक्त एकच चंद्र आहे. म्हणजे आपल्या तुम्ही ह्याच्यात बघाल, सौरमालेत बघाल तर काय आहे, एकच चंद्र आहे आणि एकच सूर्य आहे. तर काय सांगितलेलं आहे, संपूर्ण जगाला म्हणजे उजेड देणारा किंवा प्रकाश देणारा कोण आहे, देअर इज जस्ट वन मून म्हणजे काय आहे, एकच असा मून आहे. पृथ्वीचा जो उपग्रह आहे तर एकच मून आहे. तर सगळीकडे काय दिसतो, तुम्ही कोणत्याही प्रदेशातून पहा, कोणत्याही प्रांतातून पहा, तर काय दिसेल, सगळ्यांसाठी एकच मून आहे म्हणजे एकच चंद्र आहे. अँड वन गोल्डन सन. तर बघा, सगळ्या जगाला प्रकाश देणारा काय आहे, एकच गोल्ड म्हणजे सोनेरी रंगाचा काय आहे, सन आहे म्हणजे सूर्य आहे. तो भेदभाव करतो का, की आपण एशिया म्हणजे आपण भारतात राहतो म्हणून तो आपल्याला कमी प्रकाश देईल, अमेरिकेतल्या लोकांना जास्त देईल, असं असतं का, नाही. तर संपूर्ण प्रांताला किंवा पूर्ण जगाला प्रकाश देणारा असाच एक चंद्र आहे आणि काय आहे, असाच एक सूर्य आहे जो समानतेने काय करतो, प्रकाश सगळ्यांना
देतो. अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. बघा जे काय असते आपल्या चेहऱ्यावर जी स्माइल असते, जे हसू असते, त्याच्यामुळे काय होते अँड अ स्माइल मीन्स म्हणजे जे आपलं हास्य असते, स्मित हास्य असते. बघा आपल्याला कोणी रस्त्यात भेटतात तर आपण काय करतो स्माइल करतो ना, म्हणजे आपले म्हणजे एक्सप्रेशन दाखवतो. तर इथे काय म्हटलेलं आहे अँड अ स्माइल मीन्स इथे म्हणजे जे हास्य आहे त्याचा अर्थ काय आहे फ्रेंडशिप टू एव्हरीवन. म्हणजेच काय आपल्या हसण्याद्वारे किंवा आपल्या स्माइलद्वारे काय करायला पाहिजे संपूर्ण जगाशी किंवा सगळ्यांशी काय करायला मैत्री करायला पाहिजे. दो द माउंटेन्स डिवाइड अँड द ओशन्स आर वाईड. इथे म्हटलेलं आहे दो द माउंटेन्स. माउंटेन्स म्हणजे काय मोठे मोठे जे पर्वत आहेत. डिवाइड म्हणजे काय दुभागले गेलेले आहेत. जे माउंटेन्स आहेत म्हणजे खूप मोठे जे पर्वत आहेत ते काय केलेले आहेत डिवाइड झालेले आहेत. माउंटेन म्हणजेच काय मुलांना पर्वत. जे मोठमोठे पर्वत आहेत माउंटेन्स आहेत. डिवाइड म्हणजे ते दुभागले गेले आहेत. कशामुळे दुभागले गेले आहेत अँड द ओशन्स आर वाईड. म्हणजे दो द माउंटन्स डिवाइड. माउंटन्स काय झालेले आहेत डिवाइड झालेले आहेत. अँड द ओशन्स आर वाईड. ओशन्स म्हणजे जी मोठे मोठे महासागर आहेत ते काय झालेली आहेत वाईड म्हणजे असे खूप मोठे पसरलेले आहेत. तर काय सांगितलंय दो द माउंटन्स डिवाइड म्हणजे तुम्ही बघाल की मोठ्या जे पर्वत असतात त्या ओशन्समुळे किंवा आपल्या नद्यांमुळे वगैरे काय झालेले दिसते आपल्याला असं दुभागले गेलेले दिसतात. अँड द ओशन्स आर वाईड. आणि जे मोठे मोठे जे महासागर आहेत ते काय आहेत खूप वाईड आहेत. म्हणजेच काय आहेत खूप पसरलेले आहेत. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. म्हणजेच काय म्हणायचंय कवीला इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. म्हणजे हे जग काय आहे खूप छोटा आहे. मोठमोठे महासागर आहेत, खूप मोठमोठे माउंटेन्स आहेत, 7 खंड आहेत. तरी हे आपल्याला असं खूप प्रशस्त वाटत असलं तरी काय आहे हे जग काय आहे खूप छोटं आहे. आणि आता तर मुलांना कनेक्टिव्हिटी आहे, एरोप्लेन्स वगैरे आहेत. तर आता आपण क्षणात कुठेही जाऊ शकतो, कुठल्याही प्रदेशाला भेट देऊ शकतो. तर आता काय झालं कनेक्टिव्हिटीमुळे तर परत हे जग काय झालेलं आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. म्हणजे ह्या जगात आपण कोणालाही कधीही केव्हाही भेटू शकतो. आणि अनएक्सपेक्टेड आपल्याला असं वाटते की अरे हे म्हणजे हा मनुष्य आपल्याला इथे कसा भेटला. तर हे कसं काही काही जे असते आपल्याला एक्सपेक्टेशन नसते तर कधी कधी अनएक्सपेक्टेडपणे पण काय होते आपली भेट होते. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. तर बघा स्मॉल वर्ड आफ्टर ऑल ह्याच्यात काय काय दाखवलेलं आहे वेगवेगळ्या देशातील काय दाखवलेले आहेत त्यांचे जे वास्तुशिल्प आहेत ते दाखवलेलं आहे. तर म्हणजे काय दाखवलेलं आहे की हे जग प्रशस्त जरी असलं तरी काय आहे ते छोटं आहे. दिसते हे आपल्याला USA दिसते आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. म्हणजे इथे हेच सांगितलेलं आहे मुलांनो जग आपल्याला वर्ल्ड असं मोठं वाटत असलं तरी काय आहे ते शेवटी एक जग हे काय आहे छोटंसं आहे. परत इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे पोएमचं मीनिंग दिलेलं आहे. तर बघा मुलांना मी पण तुम्हाला पोएमचं जे आहे स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. परत आपल्याला या स्लाइडमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तर ते आपण बघूया. काय दिलेलं आहे पोएम मीनिंग म्हणजेच काय अर्थ बघूया. In life, you meet the same people over and over again and in places most unexpected. इथे काय म्हटलेलं आहे इन लाईफ यू मीट म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये द सेम पीपल म्हणजे जे आपण नेहमी आपल्या शेजारचे असू दे आपल्या घरचे असू दे म्हणजे नेहमी आपण जे लोक पाहत असतो जे सेम पीपल म्हणजे आपल्यासारखे जे लोक असतात म्हणजे आपल्यासारखे जे लोक असतात पीपल ओव्हर अँड ओव्हर अगेन अँड इन अ प्लेस मोस्ट अनएक्सपेक्टेड. तर आपल्याला ते लोक कुठे भेटतात कधी कधी आपल्याला अनएक्सपेक्टेड असते म्हणजे आपल्याला असं वाटत सुद्धा नाही की आपल्याला त्या व्यक्तीची भेट होईल आणि हा व्यक्ती आपल्याला असं सापडेल. असं कधी कधी अनएक्सपेक्टेड मध्ये ते राहू दे हॉस्पिटलमध्ये असू देत किंवा बस स्टँडवर असू दे रेल्वे स्टेशनवर असू दे किंवा एअरपोर्ट बाजारात असू दे म्हणजे कुठे कधी कधी आपल्याला असं म्हणजे एक्सपेक्ट नसते की खरंच हे आपल्याला भेटतील. पण काय होते ते जे लोक आहेत ते काय पीपल ओव्हर अँड ओव्हर अगेन म्हणजे ते पुन्हा पुन्हा काय करतात त्याला वेगवेगळ्या ठिकाणी आणि अनएक्सपेक्टेड ठिकाणी म्हणजे आपलं एक्सपेक्टेशन नसते तेव्हा सुद्धा आपल्याला भेटतात. लाईक इन अ मार्केट. लाईक म्हणजे जस्ट इथे एक्झाम्पल दिलेलं आहे की जसं बघा आपण मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला कधी कधी वाटतं म्हणजे आपल्या ओळखीचे आपण नेहमी बघत असतो ते लोक आपल्याला सारखे सारखे दिसत असतात. तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले तर एखाद्या वेळेस आपल्या आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात किंवा तुम्ही ज्यांना ओळखतात त्यांची भेट आपली हॉस्पिटलमध्ये होते. ओव्हर इव्हन वाईल वॉकिंग ऑन द रोड. आणि जर तुम्ही रोडवरही चालत असाल तरी अनएक्सपेक्टेडपणे काय करतात लोक आपल्याला भेटत असतात. अवर वर्ल्ड इज फुल ऑफ लाफ्टर म्हणजे आपले जे जग आहे ते सगळं काय आहे संपूर्ण हास्याचे असं जग आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या स्माईलद्वारे किंवा हसण्याद्वारे काय करत असतो आपल्या भावना ह्या व्यक्त करत असतो.
टीयर्स म्हणजे काय, अश्रू सुद्धा. अँड होप्स अँड फिअर्स ॲट द सेम टाइम. होप्स अँड फिअर्स म्हणजे ज्या आपल्या आशा आहेत, अपेक्षा आहेत. होप्स म्हणजेच काय मुलांना, आपल्या आशा, आणि फिअर्स म्हणजेच काय, आपली भीती. तर इथे सांगितलेलं आहे की द सेम टाइम म्हणजे बघा, जो ह्युमन बिईंग आहे म्हणजे मनुष्य आहे तो काय करतो, अवर वर्ल्ड इज फुल ऑफ लाफ्टर म्हणजे जे आपलं जग आहे ते कशाने भरलेलं आहे, ते हास्याने भरलेलं आहे. टीयर्स म्हणजे काय, ते रडण्याने सुद्धा आहे. म्हणजे आपण आपले अश्रू, जेव्हा आपल्याला दुःख वगैरे होत असतं तेव्हा आपण रडत असतो. म्हणजे आपल्या आयुष्यात किंवा आपल्या जगात रडणं सुद्धा आहे. होप्स म्हणजे आपण अपेक्षा ठेवतो. म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या होप्सवर म्हणजे आशा ठेवतो, की नाही एके दिवशी ते बरोबर होईल. म्हणजे हे जे जग आहे ते कशावर चालत असते, होप्स म्हणजे अपेक्षेवर चालत असते. अँड फिअर्स, आणि बघा आपल्याला भीती सुद्धा असते. तर म्हणजे ह्या चारही गोष्टी आहेत काय, जे लाफ्टर आहे, टीयर्स आहे, होप्स अँड फिअर्स, भीती. त्या चारही गोष्टी काय आहेत मानवी जीवनात आहेत आणि त्या खूप आवश्यक सुद्धा आहेत. भीती असणं सुद्धा फार महत्वाचं आहे. जर आपल्याला एखाद्याची भीती नसली काही, तर आपल्या हातून असे बरेच गुन्हे घडू शकतात. आणि बघा, आपण डिसअपॉइंट असलो, की आपल्यासोबत एखादा प्रसंग वाईट झाला आणि तेच आपण काय करतो, त्याच्याबद्दल विचार करत असतो. पण जर आपण असं पॉझिटिव्हिटीने तुम्ही होप्स ठेवला म्हणजे आशा ठेवल्या, की नाही एके दिवशी मी हे करेल किंवा माझ्यासोबत हे खरंच चांगलं होईल. तर होप्समुळे काय आहे, म्हणजे म्हणजे अपेक्षा ठेवल्यामुळे किंवा आशा ठेवल्यामुळे काय आहे, की आपल्यामध्ये ते बदल चांगले असे पॉझिटिव्ह बदल घडून येतात. आणि जर भीती असेल त्याच्यामुळे काय, एखाद्याच्या जर धाक असेल, जसं बघा तुम्ही घरी असता, आपण लहान मुलं मोस्टली अभ्यास करत नाही, पण आईचा धाक असतो घरी, बाबांचा धाक असतो. म्हणजे फिअर, त्यांची भीती असते, आपल्या शिक्षकांची भीती असते. त्या भीतीमुळे काय करतो आपण, तो अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला शिक्षकांची, आई वडिलांची भीतीच नसली तर काय असेल, की ठीक आहे आज मी करत नाही, उद्या करेल, उद्याचं परवावर, तर ते काय होईल, आपलं जे काम आहे ते सुद्धा कंप्लीट होणार नाही. म्हणून काय आहे, भीती पण फार आवश्यक आहे. ऍट द सेम टाइम, ऍट द सेम टाइम म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे, की जगात वर्ल्ड आहे म्हणजे हे संपूर्ण जग आहे. तर हे हे म्हणजे जगात कुठल्याही तुम्ही कानाकोपऱ्यात जा, तिथे पण लोक राहतात. आपल्या जसं आपण एशिया या खंडामध्ये राहतो, तर इथे पण लोक राहतात. तुम्ही अमेरिकेतले लोक पहा, इंग्लंड मधले लोक पहा, किंवा प्रत्येक तुम्ही आफ्रिकेमधले लोक पहा, तर काय आहेत, सगळ्यांचे म्हणजे कलर किंवा फीचर्स असे थोडे वेगळे असले तरी, आणि भाषा आणि आपली संस्कृती जरी वेगळी असली, तर काय आहे, सगळे लोक जे आहेत ह्या पृथ्वी तलावरील किंवा या वर्ल्ड मधील जे सगळे लोक आहेत, त्यांचे जे एक्सप्रेस करण्याचे जे मार्ग काय आहेत ते सारखेच आहेत. हे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. वन मून अँड वन सन अँड स्माइल कनेक्ट्स द पीपल लिव्हिंग हिअर. तर इथे म्हटलेलं आहे की बघा, संपूर्ण वर्ल्ड मध्ये, जगात काय आहे, एकच मून आहे आणि एकच सन आहे. म्हणजे एक चंद्र आहे आणि एक सूर्य आहे. पण काय करतो, याच्यामुळेच काय आहे, तुम्ही जसं आता आपण भारतात बघितलं, इंडियात बघितलं, तर आपल्याला तो मून तिथेच वर दिसेल. किंवा तुम्ही इथल्या कुठल्या, जसं मुंबई शहरातून बघितलं, नागपूरमधून बघितलं किंवा दुसऱ्या कंट्रीतून बघितलं, तर आपल्याला मून काय दिसतो, हा आकाशातच दिसतो. म्हणजे जरी अशी आपली पृथ्वी गोल असली तरी काय आहे, या सन, मून आणि काय आहे, जे आपली जी स्माईल आहे म्हणजे जे हास्य आहे, त्यामुळे काय राहतात, लोक कनेक्टेड राहतात. कनेक्टेड म्हणजे जुळलेले असतात. म्हणजे आपण काय आहोत, या प्रकृती, निसर्गाचे जे काही ग्रह असतील, उपग्रह असतील किंवा नैसर्गिक ज्या वस्तू असतील, नद्या असतील, समुद्र असतील, ओशन्स असतील, त्यामुळे काय आहेत, आपण एकमेकांशी कनेक्ट आहोत. आणि जर मुलांना आपल्या चेहऱ्यावर स्माईल असेल किंवा तुम्ही एखाद्याशी बोलताना स्मित हास्य जरी दिले, तर काय होतात, ते आपल्याशी छान बोलतात, लवकर मैत्री होते. जर तुम्ही एखादा तुमच्याशी बोलायला आलं आणि तुम्ही रूडली किंवा काही एक्सप्रेशनच दिले नाही, तर काय तुमची फ्रेंडशिप होईल का, तो पुन्हा तुमच्याशी बोलायला येईल का, नाही. म्हणजे काय आहे, की आपल्याला जर कनेक्ट राहायचं आहे, तर मग आपण नैसर्गिक ज्या दिलेल्या आहेत सन, मून, त्याच्यामुळे तर आपण कनेक्टेड आहोत. पण काय आहे, की जे आपल्या चेहऱ्यावरचं स्माईल असलं किंवा तुमच्या चेहऱ्यावर जे हसू असलं, त्याच्यामुळे काय होतात, आपल्या आजूबाजूचे किंवा लोक काय होतात, आपल्याशी कनेक्ट होतात, म्हणजे आपल्याशी लवकर जुळतात. दो ह्यूज माउंटेन्स अँड वाईड ओशन्स. तर तुम्ही बघाल, आपल्या इकडे मोठे मोठे माउंटेन्स आहेत, जसं हिमालय आहे, असे मोठमोठे पर्वत आहेत. अँड वाईड ओशन्स म्हणजे ओशन्स, जे महासागर आहेत ते काय आहेत, खूप असे पसरलेले आहेत. आणि या ओशन्स आणि माउंटेन्समुळे, पर्वतांमुळे काय झालेलो आहोत, आपण डिवाइड झालेलो आहोत. म्हणजे वेगवेगळे 7 असे खंड क्रिएट झालेले आहेत. आणि मोठमोठ्या महासागरामुळे पण काय, जमीन आपली जी आहे ती दुभागली गेलेली आहे. आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या आपल्या खंडांना वेगवेगळे नावं दिलेली आहेत. तर मोठमोठ्या महासागरांमुळे आणि आपण काय, ह्या पर्वतांमुळे डिवाइड झालेलो आहोत. आपण वेगवेगळ्या
प्रांतात आहोत, पण काय आहे, डिवाइड पीपल, दे स्टील मीट इच अदर. आपण जरी अशा माउंटेन आणि ओशन्समुळे काय डिवाइड जरी झालेलो असलो, दूर जरी राहत असलो, तरी पण काय आहे, आपण एक दुसऱ्याशी काय आहोत, म्हणजे आपण स्टील मीट इच अदर, म्हणजे आता सुद्धा काय करतो, आपण एक दुसऱ्याशी भेटतो. आता त्या फेसबुक, इंटरनेट आणि आता सगळ्या सोयी असल्यामुळे काय आहे, मुलांना एक दुसऱ्याशी कनेक्ट राहणं, बोलणं, फोन म्हणजे लाईव्ह पाहणं आणि फोटोज पाठवणं वगैरे, आणि हे काय झालेले आहे, आता तर खूप इंटरनेटमुळे ते काय झालेलं आहे, अगदी सहज असं शक्य झालेलं आहे. म्हणजे इथे हेच सांगितलेलं आहे, की हे जे वर्ल्ड आहे हे काय आहे, आपल्याला असं मोठं जरी वाटत असले तरी ते स्मॉल आहे. आपण कधीही, ही जी पृथ्वी आहे ही गोल आहे आणि आपण कधीही कुणालाही अनएक्सपेक्टेडपणे भेटू शकतो. तर इथे आपल्याला कवीने हे सांगितलेलं आहे. आता आपण बघूया या कवितेमध्ये जे आलेले मीनिंग्स आहेत, म्हणजे शब्दांचे, सॉरी, यानंतर आहे इथे समरी दिलेली आहे. ही आपण समरी म्हणजे सारांश थोडक्यात अभ्यासूया. वी एक्सपिरियन्स दिस मेनी टाइम्स इन अवर लाईफ दॅट वी मीट द सेम पीपल इन सेव्हरल प्लेसेस अनएक्सपेक्टेडली. वेन दॅट हॅपन्स वी से वर्ल्ड इज स्मॉल. इथे सांगितलेलं आहे की वी एक्सपिरियन्स म्हणजे आपला असं अनुभव आहे, म्हणजे आपण असं अनुभवतो. दिस मेनी टाइम्स म्हणजे आपण असं बरेचदा, खूपदा असं अनुभवतो. काय अनुभवतो? इन अवर लाईफ दॅट म्हणजे आपल्या लाईफमध्ये, आपल्या आयुष्यात, वी मीट द सेम पीपल म्हणजे आपल्या आजूबाजूतले जे लोक असतात, जे आणि ज्या सेम पीपल म्हणजे जे आपल्यासारखे जे लोक आहेत, सारखे लोक आहेत, आपण त्यांना इन सेव्हरल प्लेसेस म्हणजे आपण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असो. ते मार्केट असू दे, ते हॉस्पिटल असू दे, ते बस स्टँड असू दे, रेल्वे स्टेशन असू दे, किंवा जगातला कुठलाही कानाकोपरा असू दे. तर आपण काय करतो, त्यांना कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ते काय आपल्या समोर येत असतात आणि अनएक्सपेक्टेडपणे आपण काय करत असतो, त्यांना बघत असतो, त्यांची आपल्याला भेट होत असते. अनएक्सपेक्टेडली म्हणजे नकळतपणे. वेन दॅट हॅपन्स आणि असं जेव्हा घडतं, वी से दॅट वर्ल्ड इज स्मॉल आणि असं आपल्या सोबत नेहमी नेहमी घडत असतं, तर आपण काय म्हणू, वी से वर्ल्ड इज स्मॉल म्हणजे जग काय आहे, हे छोटं आहे. आपल्याला मोठं वाटत असलं, पण आपण म्हणजे इथे सारांश सांगितलेलं आहे, की आपल्याला जग हे मोठं वाटत असलं, पण आपण जग म्हणजे कुठल्याही रस्त्यात असू दे, वाटेत असू दे, हॉस्पिटलमध्ये असू दे, आपण काय करतो, अनएक्सपेक्टेडपणे आपण पुन्हा पुन्हा वारंवार आपली त्या लोकांशी काय होत असते, भेट होत असते. म्हणूनच काय म्हटलेलं आहे इथे कवितेमध्ये, जे आहे, इट्स अ स्मॉल वर्ल्ड म्हणजे काय आहे, हे जग खूप छोटं आहे. आय होप तुम्हाला ही कविता समजलेली असेल.